नदी, तलाव, विहीर असलेल्या तळी, नदी, तलाव, विहीर, तळी असलेल्या साती आसरा या देवी सदा एकत्र पूजल्या जातात. 7 जणी बहिणी देवी या वळातल्या जातात. पूजनाची आदिष्टी देवता म्हणून यांना लोकसाहित्यात ओळखले जातात. स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक असलेल्या योनींची पूजा पावित्र्यात केली जाते. या संकल्पना संबंध 7 आसरा किंवा सप्त मातृका यांच्याशी जोडलेला असून तरुण मुली अथवा 1-2 मुलं झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे स्वरूपात भूतलावर वावरतात असा समज आहे. तसेच एखादी स्त्री बाळपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर त्या पुन्हा पिशाच योनीमध्ये वावरते. याचाच अर्थ असा आहे की योनी पिशाच आहे असा समज आहे. यांचे वास्तव्य नदी, विहीर, तलाव, एखादं बारो म्हणजे मोठी विहीर यांच्याशी याचा वावरते असं यांचा अर्थ आहे. योनी पिशाचा असा आहे की ठिकाणी जलदेवता मानले जातात व तिथं लहान मुलांचे जावळ दिले जाते तर त्यांना आसरांनी ओढून नेले. एखादा अमावस्या पौर्णिमाला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसराने ओढून नेले अशी अंधश्रद्धा आहे. या आसरा नेहमी 7च्या संख्येनं वावरतात म्हणून यांना 7 आसरा म्हणतात. त्यांची वस्ती नदी, तलाव, बारव तसेच 3 रस्ते अथवा 3 पायवाटा एकत्र मिळते तिथे असते. दक्षिण भारतात यांना ग्रामदेवता म्हणून मान्यता आहे. या कुमारिका असून तळ्यांचे रक्षण किंवा तळी जवळच्या भेगा, तळ्यावर पडलेल्या भेगा किंवा जलाशय यांना पडण्याचा संभव असतो तिथे यांच्या मूर्ती बसवतात व त्या ठिकाणी देवताचे म्हणून 7 दगड ठेवून चंदूर लावून त्याची पूजा केली जाते. एखाद्या समाजात आसराविषयी प्रचलित समज आहे तो असा की या आसरा एकदम एखाद्यावर धडक घालतात असे म्हणणार हे लोक माणसं कोणी कमकुवत अथवा कमी बुद्धीचे या मनाची लोक त्या लहान मुलांना पछाडतात. त्यामुळे आमच्या पौर्णिमाला त्यांचा फिरण्याचा दिवस असतो आणि त्यांच्या फिरण्याच्या दिवशी त्यांनी संजेच्या वेळी लहान मुलांना बाहेर पाठवू नये. त्यांचे स्वरूप विचित्र असते म्हणे व त्या कधी कुत्री, मांजर यांच्या रूपात असतात तर काही ठिकाणी गाय, म्हैस व्याली म्हणजे जणली त्या गाई म्हशीचे दूध 3 दिवस त्या देवींना अर्पण करण्यात येते. नाहीतर दुभतं जनावर आटून जाईल अशी समज आहे. यांची काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणून पूजले जातात. यांच्या काही ठिकाणी यात्रा पण भरते. तसेच जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात नेरखेड जवळच्या नदीत आणि संभाजीनगर जवळ कृष्णल बारव आसरा इथे भरते.